नमस्कार. सुगंध मातीचा या यूट्यूब चॅनेलवर आज आपण भारंगी या रानभाजीची ओळख करून देणार आहोत. भारंगीच्या पानांची किंवा फुलांची सुद्धा भाजी केली जाते. ही भाजी प्राचीन आयुर्वेदिक जडीबुटींमधील एक आहे. या वनस्पतीचा सर्वप्रथम शोध भृगू नावाच्या ऋषींनी केला होता. तिचा संदर्भ अनेक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सापडतो. भारंगी हे बारमाही झुडूप आहे, जे 1 ते 4 मीटरपर्यंत उंच वाढते. खोडे व फांद्या चौकोनी असतात. पाने त्रिदल, साधी व समोरासमोर असतात. सामान्यपणे ही पाने 10 ते 15 सेंटीमीटर लांब, रुंद, लंबगोल, टोकदार असून त्यांच्या कडा कातरलेल्या असतात. फुले निळसर पांढरी असून ती फांद्यांच्या टोकावर येतात. फळे काळसर असतात. भारंगीची झुडपे डोंगर उतारावर, जंगलात आढळतात. ही भाजी पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवते. पावसाळ्याच्या अखेरीस यास फुले व फळे येतात. याच्या पानांची भाजी सर्दी, खोकला, कफ, ताप, छाती भरणे यासाठी खूप उपयुक्त आहे. दम्यासारख्या रोगात सुद्धा ही भाजी औषधी गुणधर्म दाखवते. श्वसनासंदर्भातील आजारांवर भारंगी ही पारंपरिक औषधात खूप प्रभावी मानली जाते. भारंगीची भाजी पाचक आहे, जी पोट साफ करते, भूक वाढवते. भारंगी ही वनस्पती कृमी संक्रमणावर उपयुक्त आहे. भारंगीच्या मुळांना तिखट व कडवट चव असते. त्यांचा वापर ज्वर, कफ, अस्थमा, संधिवात, मूळव्याध यासाठी केला जातो. ही भाजी नियमित खाल्ल्याने त्वचा तजेलदार किंवा चमकदार होते. ही भाजी नसून बदलत्या ऋतुमानावर निसर्गाने दिलेली एक भेटच आहे. तुम्ही ही भाजी खाल्ली आहे का? कमेंट करून